टुर्नामेंट मध्ये खूप चांगली खूप चांगली सपोर्ट केली आहे आम्हाला आणि तसेच ह्या टुर्नामेंटचे बरेच स्पॉन्सर म्हणावं की ते शुभचिंतक म्हणावं त्यांना आमचे अनिल बनसोडे पाच शेवटची मॅच फायनल मॅच प्रशांत 11 आणि राशी 11 मध्ये ही मॅच फायनल मॅच शेवटची मॅच होणार आहे आणि ही मॅच 5 ओव्हरची ठरली आहे 5 ओव्हर खेळणार आहेत ही मॅच राशी 11 ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आय थिंक फिल्डिंग लागली आहे प्रशांत 11 आपले बॅट्समॅन कृपया करून बॅट्समॅन पाठव सुनील कोंबिन कोण आहे रे हा थांब ना ठरू दे ना माफ करा ही मॅच जी फायनल मॅच आहे ती 5 ओव्हरची न खेळता 4 ओव्हरची खेळता येणार आहे 4 ओव्हरची मॅच असणार आहे ही मॅच फायनल मॅच आणि 1 ओव्हर जी असेल ती पॉवर प्ले असणार आहे लक्ष हा याच्या पुढे फायनल मॅचच्या नंतर आपलं बरेच कार्यक्रम आहे आपले प्राइज डिस्ट्रीब्युशनचा आहे सत्कार आहे तर कृपया करून समजून घ्या आणि शेवटची मॅच जी फायनल मॅच आहे ती फक्त 4 ओव्हरची असणार आहे सगळ्यांनी लक्ष ठेवा या 4 ओव्हरची मॅच आहे आणि 1 ओव्हर जी आहे ती पॉवर प्ले असणार आहे आणि लवकरात लवकर स्टार्ट करा फील्ड सेट झाली आहे बॅट्समॅन प्रशांत 11 आपले बॅट्समॅन पाठवावे प्रशांत 11 विनंती करेल प्रशांत 11 ला लवकरात लवकर बॅटिंग साठी आपले बॅट्समॅन पाठवावे सुनील कोंबिन हे खूपच सुनील हॅलो चला एकदा फायनल मॅच आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो मेगा फायनल 2025 विष्णुनगर बिग बॅश सीझन 2 4 ओव्हरचा मेगा फायनल पुन्हा एकदा ओ काय फटका सजवलाय इनसाइड आउट 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत पण नशिबाची साथ आज आपण जर विचार केला तर प्रथमेश काळे दिवस गाजवलाय विष्णुनगर बिग बॅश सीझन 2 या दुसऱ्या पर्वामध्ये तुमचं हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मेगा लढत अंतिम सामना अभी नाही तो कभी नाही पुन्हा एकदा मात्र स्लाइस करायचा होता चेंडू फळीचा संपर्क नाही आहे आणि आपण जर विचार केला तर एक वेगवान चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटला आणि झाली आहे तर डॉट बॉलची सांगता धावसंख्येचा विचार केला तर
3 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा प्ले आणि मिस, मात्र चेंडूपलीचा संपर्क नाही आहे असं आपण म्हणूया. धुंडो रे साजना. खरं तर स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. राज गौतम सध्याच्या घडीला एक मोठा फटका मात्र खेळायचा होता. आता नवीन बॅटची मागणी. खरं तर 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी मात्र आता नवीन बॅट. चला लवकर घेऊन जा. जितू दादा थांबा. खरं तर व्यासपीठावरती मान्यवर मात्र इथं उपस्थित आहेत. तुमचं सुद्धा साहेब हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आलात, एक तुमचा किमती वेळ मात्र तुम्ही आम्हाला दिलात आणि तुम्ही आता ही स्पर्धा आहे. आणि बघा जसं तुमचं नाव घेतलं, आता ही मानवंदना कोणाला आहे? ओ हो बघा, काकाला मात्र ही मान देणारी कॅच होती, कारण काकाच मात्र इथं विराजमान आहे. शशीबाईंनी सांगितलं हे DJ. खरं तर शशीभाई मात्र तिथे उपस्थित होते. आज सकाळपासून शशीभाईनी आपण जर विचार केला तर चांगलं कार्य केलं आपल्या संघासाठी. प्रथमेश काळे अजून एक मात्र काय चेंडू पेश केलाय. खरं तर बैठक शॉट मात्र लगवायचा होता, पण इथं मात्र या गोलंदाजाने या फलंदाजाला चकवलं आणि आलाय एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ समजत, पहिला ओव्हरचा खेळ मात्र संपुष्टात आणि पहिल्या षटकामागे आपण जर विचार केला तर प्रथमेश काळेंनी अप्रतिम मात्र गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केलाय, विकेट घेतल्या. गावाचे 2 पंच खरं तर काळे आणि शंकर वाघेला यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. आज मी किरण भोईर, समालोचक ट्रॉम्बे चिता कॅम्प. खरं तर सातत्याने विष्णुनगरनी मात्र माझ्यावरती भरोसा दाखवला आणि कुठेतरी आज एक समालोचनाची संधी मात्र पुन्हा एकदा मंदारन कंपनी आणि पूर्ण विष्णुनगर यांचं आमंत्रण आम्ही स्वीकारलं. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू होता. या विष्णुनगरचा A1 पवन केने, अर्थातच सुशील गोलंदाजी ट्रॅकवर. विशाल मोरे अगले साल आना और जल्दी आना. खरं तर इथं मात्र प्रवास संपलाय 2 संघाचा आणि हे 2 संघ मात्र ज्यांनी सकाळपासून चांगलं कार्य केलं आणि खरं तर एक बिग बॅटल असं आपण म्हणूया. मेगा फायनल विष्णुनगर बिग बॅश 2025 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये खरं तर ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल मात्र घरी कोण नेणार आणि प्रथम क्रमांक मात्र कुठला संघ मात्र नेणार, थोडीशी वाट आपल्याला बघावी लागणार आहे. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. DJ पिकअप शॉट होता, पुढ्यामध्ये चेंडू होता. मंगेश या चेंडूची वाट बघत होता आणि वाट बघितल्यानंतर त्या चेंडूची वाट लावली असं आपण म्हणूया. जमिनीला आग लावणारा, जमिनीला गुदगुळ्या करत जाणारा हा जमिनी लगतचा फटका मात्र आपल्याला बघायला भेटला आणि तिथं मात्र धावा आल्या. 1 धावसंख्या पोचते 30, म्हणजे 12च्या घरामध्ये आपण एक नाव विसरलो. खरं तर मल्लिक भाई सकाळपासून मात्र ॲप स्कोरिंग मात्र करताना दिसत आहेत. ओ
इथं मात्र फटका फसलाय. नितीन मात्र येत आहे चेंडू खाली, कुठली चुकी नाही आहे, सोप्पा झेल मात्र पकडलाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आपण जर प्रॉपरेटर इथं मात्र प्रणय सावंत इथं आहेत, तदनंतर आज नवीन चेहरा मनीष मात्र आपल्याला दिसले आणि भारतामध्ये जो एकच नाव मात्र आवर्जून घेतलं जातं चॉकलेट बॉय म्हणून राहुल कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत. डीजे तुमचं सुद्धा मात्र विशेष पुन्हा एकदा आभार. आणि खरं तर सागर जाधव वाडोली गावाचे सुपुत्र आहेत आणि आपल्या मित्र परिवार इथं आहे आणि याच ग्राउंडमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावा असताना षटकार ठोकला आणि सामना जिंकवला होता सागर जाधव. हवाई हल्ला प्रथमेश काळे. खरं तर आज कुठली चुकी खरं तर ते स्वप्न बघतात पुढच्या वर्षीचा प्लॅन आत्ताशी सुरू आहे. सूरज खरं तर थोडेसे रागवले होते. बुब्बू या नावाने प्रसिद्ध असणारे सूरज भाई थोडेसे नाराज आहेत. त्यांचा संघ मात्र हरलाय. राजू भाई चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर बॅट्समॅन नेम ओ खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. आज शशी भाई खरं तर आज दिवस तुमचा राजनी पण घेतलेली आहे. 250 रुपयाचं पारितोषिक आहे सोनूभाई यांच्याकडनं. जो नवीन बॅटर आलेत छक्का लगाव 250 रुपया लेके जाओ. खरं तर वेगवेगळी नावं आहेत तिथं. आपण जर विचार केला तर मी नावं घेऊ शकत नाही कारण मी विष्णुनगरचा नाही आहे. आपण एक समालोचक म्हणून एक थोडासा एंटरटेनमेंट एखादा कोणाला राग अगर येत असेल गुस्सा नाही आता. आता बघा तुमचे जे परम मित्र आहेत ते सांगतात की 5 मिनिटांमध्ये प्रत्येक कलर मात्र बदली होतो. म्हणजे आता बघायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 4 विकेट मात्र माघारी परतलेत. बघा सोनूभाई 250 रुपये का सोनूभाई ने 250 रुपये का इनाम लगाया. ओ वेगवान गोलंदाज. या गोलंदाजाचं कौतुक करूया ज्यांनी मात्र मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मात्र घेतला गोलंदाजीच्या जोरावरती. शेखर मात्र झालाय बेफिकर आणि आपल्या संघासाठी कुठेतरी वेगवान चेंडू पेश करतायत. बघा इथं बॅकफुटला गेले. धावबादची संधी. आता ही कुठल्या प्रकारची फिल्डिंग होती. खरं तर 2 हात त्यांचे हवेमध्ये होते म्हणजे चेंडूचा आढावा मात्र घेत होते. सेमीफायनलच्या मॅच मध्ये खरं तर शेखरनी मात्र 2 विकेट आणि मॅडन षटक मात्र हाताळलं होतं. आता या मॅच मध्ये त्याच प्रकारे गोलंदाजी होताना दिसते. लो फुलटो चेंडू टायमिंग जुळलेला नाही आहे आणि बेमिसाल कॅच. यस डीजे.
म्हणजे बघा ना, एक एक्स्ट्रा प्लेयर त्यांनी ऍड केलाय, म्हणजे सर्वांना समसमान संधी. बिग बॅश असल्या कारण विष्णुनगरचे सर्व खेळाडू मात्र खेळताना दिसत आहेत. कुठलाही बाहेरचा खेळाडू नाही आहे. बिग बॅश म्हटलं तर आपल्याच एरियातले खेळाडू. पुन्हा एकदा शेखर. काय मात्र चेंडू पेश केला. ज्याप्रमाणे बेबीला बेस पसंत आहे तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. मागील मॅच मध्ये मॅडन षटक आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी. या टायमाला पदल ललित दाखवला. वाईट डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं ठोकलाय. दर्जेदार षटकार डीजे. प्रथमेश 11, प्रशांत 11 आणि राशी 11 यांच्या दरम्यान एक मोठी लढत, एक बिग बॅटल. थांब. हो, इथं मात्र बॉलर बॅक टू ड्राईव्ह. आणि हे काय घडलं? पंचांचा बोर्ड आकाशाकडे. ओ यू टी फलक. बघा, पुढच्या वर्षी सुद्धा मात्र अशी स्पर्धा येईल. आपण
खरं तर वाट बघूया, प्रतीक्षा करूया की येणाऱ्या 2026 मध्ये सुद्धा मात्र ही अशी स्पर्धा होईल आणि याहून काहीतरी चांगलं अजून आपल्याला करायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं फोकस ठेवा. बघा, मंदारने सांगितलं की या स्पर्धेमध्ये खरं तर आम्ही काही लोकांनी आणि विष्णुनगरचे सर्व मात्र ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावला, कुठेही आम्ही स्पॉन्सरशिपला गेलेलो नाही आहेत. खरं तर जो आपल्याला देतोय त्याच्याजवळ आम्ही घेतलं. खरं तरी स्पर्धा यशस्वी मात्र करून दाखवली आयोजकाच्या भूमिकेत. हो हो हो, काय फटका सजवलाय आणि हे काय घडलं डीजे. मुख्य आधारस्तंभ म्हणून आपण त्यांच्याजवळ पाहूया. अनिल बनसोडे सर मात्र इथं उपस्थित आहेत, ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये आणि आपल्या विष्णुनगरसाठी मात्र त्यांनी काहीतरी केलंय. त्यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. सातत्याने मात्र जेव्हा ही स्पर्धा असते तेव्हा बनसोडे सर आवर्जून मात्र उपस्थित असतात आणि आम्हाला माहिती पडलं की ते लेजंड खेळाडू आहेत. खरं तर विष्णुनगरच्या ग्राउंडमध्ये सातत्याने तिथं ते प्रॅक्टिस करत होते. असे शशीबाईंनी आम्हाला थोडीशी माहिती पुरवली, कारण त्यांनी सांगितलं की आमचे काका आहेत आणि ते सुद्धा मात्र एक चांगले खेळाडू होते. या बनसोडे सर, तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. झालंय आणि 4 षटकानंतर 27 धावा कुठल्या गेल्यात आणि 28 धावांचं टार्गेट आहे. डीजे दादा, शेवटची मॅच आहे आणि एक भन्नाट संगीत होऊन जाऊन दे. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकाची अलग है लेवल. खरं तर भारताचा वर्ल्ड कप रतनबुवा चषक आपण सातत्याने दरवर्षी मात्र आपण बघतो. तिथं मात्र एक मानाची स्पर्धा, राजूदादा पाटील यांची ती स्पर्धा. त्याचं गाणं तुम्ही संगीत ऐकलं तर शेवटची मॅच आहे आणि शेवटची अर्धी इनिंग आहे. खरं तर यासाठी केला होता 18 की शेवटची मॅच व्हावी गोड. आता बघायचं आहे प्रथमेश काळे, आज सकाळपासून हे नाव मात्र गोंगावतंय या गडकरीच्या अपार मैदानामध्ये. बघा, एकच नाव प्रथमेश काळे म्हणजे सडपातळ बांधा. अगर जर विचार केला तर षटकार तर लांबच असतात आणि गोलंदाजी चांगली असते, पण अजून एक मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र हा व्यावसायिक खेळाडू विष्णुनगरचा राज गौतम सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. 29 धावा मात्र डिफेंड करायचे, 28 धावा मात्र डिफेंड करायचे आणि ते धावा डिफेंड होतील का
ह्याच्यावरती बारीक नजरा आहेत. खरं तर हा ग्राउंड ही जागा थोडीशी डिफिकल्ट आहे कारण इथं सोय नाही आहे. पण तुमच्या कार्याला खरं तर सलाम आहे. बघा डीजे इथं आणलाय, व्यासपीठ आणलाय, यूट्यूब आणलाय, म्हणजे फार कठीण काम आहे पण ते कठीण काम तुम्ही सोपं केलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विष्णुनगरचं आपण कौतुक करूया. सर्वात बेस्ट देण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून होतं. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बघतायत, आपण अनुभवतायत विष्णुनगर बिग बॅश 2025 पर्व्या दुसऱ्यामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्षमय हार्दिक स्वागत. बघा आणि 12 खेळाडू मात्र खेळताना दिसत आहेत. चला मॅच ऑन करा. प्रथमेश काळे आणि शेखर मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग ट्रॅकवर मात्र दाखल झालेली आहे. या धावा बनवण्यासाठी बघायचं आहे, बिग बॅटल आहे. एका ठिकाणी राज गौतम, दुसऱ्या ठिकाणी प्रथमेश काले आणि चेंडूला उडवलाय खेळाडू आहेत. ओ काय मात्र क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. म्हणजे कॅच तर मात्र त्यांनी पकडली नाही पण आपल्या संघासाठी 3 धावा अडवल्या. विशालचं आपण कौतुक करूया. बघा त्यांना माहिती आहे लो स्कोरिंग मॅच आहे आणि 3 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्या. आता स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे. शेखर मात्र येत आहेत. ओ जमिनीलगतचा फटका ऑनच्या दिशेने, वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र मंगेश कुंभार. तिथं कुठलीही चुकी नाही आहे. बघा 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये थोडासा रोखून ठेवला या गोलंदाजाने कारण हा सुद्धा मात्र खेळाडू कमी नाही आहे. राजू दादा या तुमचं सुद्धा मात्र हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र आम्हाला चषक पुरस्कृत केलेले आहेत. एक दानवीर व्यक्तिमत्व आणि एक मोठ्या मनाचा व्यक्तिमत्व आमच्या राजू दादाचं इथं आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून राजू दादा तुमचं हार्दिक स्वागत. या राजू सत्र खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आले होते. ओपनिंग सेरेमनी खरं तर त्यांच्या शुभ हस्ते झाले आणि बघा ना स्टार्ट पण आम्ही करणार आणि शेवट पण आम्ही करणार. लेट पण थेट असं आपण म्हणूया. खरं तर घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा मात्र बघत असतील कारण विष्णुनगरची स्पर्धा आहे आणि आज हे दिग्गज मात्र इथं उभे आहेत. आणि सर तुम्हाला सांगू इच्छितो की विष्णुनगरनी मात्र चेंबूरमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. खरं तर आदिनाथ असेल, विशाल मोरे, प्रथमेश काळे, मंदार, सूरज, मंगेश, खरं तर या लोकांनी मात्र विष्णुनगरचा झेंडा लहरवलाय आपल्या या पूर्ण चेंबूर विभागामध्ये. खरं तर गेल्या रविवारची स्पर्धा तिथं मात्र 85 धावा त्यांनी चेस केल्या, ते पण अंबापाडासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी नमवलं आणि तिथं चांगली कामगिरी करणारा आपण प्रथमेश काळेला बघितलं, विशाल मोरेला बघितलं. इथं मात्र घुटना जमिनीला टेकलाय आणि मोठा फटका मात्र खेळायचा होता. बघा मी अगोदर सांगितलं राज गौतम हा व्यावसायिक खेळाडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावा लगावल्यात 4. शेखर म्हटलं तर त्यांचे सुपुत्र आहेत 4-4 18-24 4 झाल्या. एक बॉल बाकी आहे. बघा राजू सर तुमच्या सुपुत्राने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये मेडन षटक आणि 2 विकेट आणि त्यांना सुद्धा मात्र मॅन ऑफ द मॅच भेटला आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी राहिलेली आहे. खरं तर पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी राजू दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. खरं तर मोठे सुपुत्र मात्र तिथं बसलेले आहेत, छोटे सुपुत्र तिथं खेळतायत आणि मोठे सुपुत्र गाणे वाजवत आहेत. अप्रतिम तुम्ही गाणं वाजवलंय आणि पप्पांसाठी एक सुंदर संगीत होऊन जाऊन दे पापा कहते. रेडी ठेवा गाणं कारण ते आमिर खानचं एक चांगलं गाणं आहे, आपल्याला ऐकायचं आहे कारण ते लेजंड गाणं आहे, 90च्या दशकातलं गाणं आहे. हो पुढे सरसावले, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी, पंचांनी दोन्ही हात फैलावले, आमच्या जवळ बघितलं, इशारा केला व्हाईट बॉलचा. पुन्हा एकदा राज गौतम. हो 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 खरं तर लेट पण थेट असं आपण म्हणूया फटक्यामध्ये.
खरं तर आपल्या वडिलांसाठी गाणं त्यांनी प्ले केलं होतं. नावातच एक मोठं नाव राजू दादा. त्यांचं संगीत तुम्ही ऐकलं. खरं तर भिवंडीचे एकमेव आमदार, माजी आमदार. चला सामना थांबलाय. खरं तर धावसंख्या झालेली आहे 11 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 17 धावा. खरं तर दोन मान्यवर इथं उपस्थित आहेत. कारण तुमचा संघ पण ग्रामीण खेळायला आपण जर विचार केला तर आज पनवेल म्हणा, ठाणा म्हणा, उरण म्हणा, या पट्ट्यामध्ये जेव्हा तुमचा संघ जाता आणि तुमच्या संघाला तुम्ही बॅकअप करा, त्यांना पॅक करा, त्यांना मदत करा आणि विष्णुनगरचं नाव त्या एरियात पण होऊन जाऊन दे. आडव्या बॅटनी मात्र फटका खेळायचा होता. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे आणि पंचांनी इशारा केला, इट इज अ व्हाईट बॉल. ज्ञानेश्वर अजून एक मात्र नवीन हिरा, चमचमणारा हा नवीन हिरा, डावखुरे गोलंदाज, चेंडू वळवण्यामध्ये सक्षम असणारे. आता समीकरण आहे मित्रांनो 18 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी आणि पुन्हा एकदा आज या फायनलच्या मॅच मध्ये पंचांना वारंवार त्रास देत आहेत म्हणजे ज्ञानेश्वर. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा लगवल्या जातात स्कोर कार्ड वरती. आता समीकरण आहे मल्लिक दादा 18-15. बघा समीकरण होतं कुठं, आलं कुठं. शेखर झाला बेफिकर आणि आपल्या वडिलांना मानवंदना देणारा शेखरच्या बॅटमधून आला. खरं तर दोन सुपुत्र त्यांचे राजू दादा ते इथं आहेत. एक डीजे वाजवत आहेत, एक बॅटिंग करतायत आणि खरं तर लाजवाब फलंदाजी. अजून एक आडव्या बॅटनी फटका केलाय, गॅप मध्ये आहे. खेळाडू मात्र येत आहेत. बघा एवढा मात्र तो लांब एरिया आहे ना, तर 2 धावा सहजरित्या काढल्या. प्रथमेश काळे म्हणतात की आज शेखरला सुद्धा मात्र फलंदाजी करून दे आणि शेखरनी नाराज नाही केलेला आहे. सकाळपासनं शेखरची मात्र बेफिकर मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी मात्र आपल्याला बघायला भेटतोय. खरं तर लाजवाब कामगिरी. आता सामना मात्र लवकर संपणार आहे आणि विष्णुनगरचे लेजंड खेळाडू आमचे यशवंत काळेसाहेब खरं तर इथं आलेले नाही आहेत. त्यांनी आमच्या या स्पर्धेला बॅट मात्र पुरस्कृत केलेली आहे, तर त्यांचं सुद्धा मात्र विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. प्रथमेश यांचे काका म्हणजे पहा ना इथं काय समीकरण आहे. सर्व नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, सर्व घर परिवार मात्र एकत्र आला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा मात्र पंच सांगतात अजून किती त्रास देणार. खरं तर या षटकामध्ये 3 वाईट चेंडू हाताळले. धावसंख्या झालेली आहे 20. आता समीकरण आहे आता फक्त 8 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वर आम्ही तुम्हाला सांगितलं की तयारीमध्ये राहा. अगर अशी गोलंदाजी अगर तुमची झाली तर तुमचा प्लेइंग 11 मध्ये चान्स बनत नाहीये. कारण सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही चांगली लाजवाब गोलंदाजी केली, फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी मात्र दूर राहिलेत. अजून एक मात्र हा झोल पद्धतीचा चेंडू होता. शेखरला मात्र हा चेंडू काय समजलेला नाहीये. शेखरला मोठा फटका लगावून मात्र मॅच संपवायची आहे, पण ज्ञानेश्वरकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे की तो चेंडू वळवतो. आणि बघा या चेंडूमध्ये जसं आम्ही सांगितलं तसं त्याने थोडीशी मेहनत केली. बघा मेहनत शिवाय काय भेटणार नाहीये. खरं तर लेट कट. बघा ही फलंदाजी आहे. आता मात्र रीड केलं या चेंडूला. शेखरला माहिती आहे की मोठा फटका आम्ही मारू शकत नाहीये, कारण थोडासा हा स्लोवन पद्धतीचा चेंडू है. थोड़ी सी दिमाग की बत्ती जलाई और एक स्क्वायर कट का शॉट हमें देखने को मिला. खूबसूरत सा इवेंट, मेगा फाइनल. अब महज 7 रनों की जरूरत. अब थोड़ा सा गेंदबाजी ट्रैक पर ज्ञानेश्वर के माध्यम से हमें फंबल नजर आया. एक खूबसूरत सा इवेंट है यहाँ पर. अब खत्म होगा 2025. अब आने वाले 365 दिन का लंबा इंतजार करना पड़ेगा फिर से एक बार इस टूर्नामेंट के लिए. फिर से एक बार आड़े बैट से लपेटने की कोशिश, लेकिन यहाँ पर उंगली खड़ी आसमान में और यहाँ पर शेखर मात्र बाद होताना दिसत आहेत. चला दादा डीजे सुंदर संगीत होऊन जाऊन दे.
बघा विष्णुनगरमध्ये एवढे खेळाडू आहेत ना, तर 2 संघ मात्र 3 संघ बनतायत. आणि मी तर अगर म्हणेन की अगर 3 संघ एकत्र झाले ना आणि एखादा गाव मात्र एकत्र आले ना, तर तुम्ही प्रत्येक गावाला तुम्ही परास्त करू शकता. पण तुम्हाला तसं करावं लागणार आहे. बघा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही असंख्य व्हायरल व्हिडिओ बघितलेत की क्रिकेट एक असा खेळ आहे, खरं तर हा प्रेमाचा खेळ आहे, हा प्रेमाचं प्रतीक आहे, हा एकजुटीचा खेळ आहे, हा सांघिक खेळ आहे. खरं तर 11 खेळाडू मात्र या खेळमध्ये सहभागी होतात. बघा कोणाला सिंगल डबलला या खेळामध्ये प्राधान्य नाही आहे. 11चे 11 खेळाडूला आपण मानपान देतो का? अगर तुम्ही सांगितलं की मिनी मॅच जिंकवली, मिनी मात्र गोलंदाजी चांगली केली, तसं नाही आहे. तुमच्या संघामध्ये 11 खेळाडू आहेत जे तुम्हाला साथ देत आहेत. टीम इफेक्ट, टीम आपण जर विचार केला तर टीमची ती कामगिरी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला विष्णुनगरचं नाव ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती जसं आम्ही समालोचन करतो, माऊलमध्ये करतो, ट्रॉम्बेमध्ये करतो, तेव्हा मात्र 1-2 सामना नक्कीच जिंकतात. पण 1-2 सामना आपल्याला जिंकायचा नाही आहे, खरं तर फायनलमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. आज 12 चेंडू आणि 5 धावा. शशीभाई खरं तर त्यांचे काका इथं मात्र उपस्थित आहेत आणि काकांना त्यांनी मात्र दाखवून दिलं की मी सुद्धा कमी नाही आहे. 2 झेल मात्र टिपले. राजू दादा इथं उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा सुपुत्र मात्र खेळत आहेत. म्हणजे पहा ना, हे पूर्ण नातेवाईक आहेत. हा विष्णुनगरचा मित्र परिवार आहे आणि आमच्यावरती कोणाची मात्र वाईट नजर लागणारच नाही आहे, कारण हा विष्णुनगरची स्पर्धा आहे आणि विष्णुनगरचे खेळाडू लाजवाब आहेत. बघा आदिनाथ कोकणेचं नाव आपण सर्वप्रथम का घेऊया, कारण त्यांनी विष्णुनगरचं नाव उंचावर नेलं. चेंबूरचा एका टायमाचा एक खतरनाक खेळाडू म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जात होतं. आज तो मात्र 11 खेळाडू घेऊन ग्रामीणचा क्रिकेट मात्र गाजवतोय. मग त्यांना साथ देतात विशाल मोरे, प्रथमेश काले, मंगेश कुंभार. म्हणजे लिस्ट फार मोठी आहे. नो बॉल म्हणजे पंच आता थकलेत बाबा, आता वाईट देऊन थकलो, आता एक हाताचा वापर करावा लागेल. म्हणजे नो चेंडू, नो बॉल. धावा किती आल्या? 2. चला आता 3 धावांची गरज आहे. बघा सुशील दादा एकदा महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये मॅच संपवा. 6 मारून. काका इथं बसलेले आहेत, एखादा तुम्हाला बक्षीस सुद्धा भेटेल षटकारावरती. त्यांनी बरंच काय केलं या स्पर्धेमध्ये, पण आपला पुतना मात्र खेळतोय आणि त्याला मात्र मोटिवेट करण्यासाठी ते इथं मात्र उपस्थित आहेत. सर्व मात्र आपण जर विचार केला तर रक्ताची नातं आहेत. 2 धावा, 3 पाहिजेत. 12 चेंडू आणि 3 धावा. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच संपेल का? नाही. खरं तर बॅकफुटला गेले आणि टॅपचा फटका. बघा अशी फटकेबाजी आपण अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये करताना बघतो. थोडासा अजून वाट बघावी लागणार आहे. राशी 11चं आपण कौतुक करूया. आज सकाळपासनं एकही सामना हारलेला नाही आहे. एकदा राशी 11 साठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे मित्रांनो, मान मोठं करा. यस शशीभाऊ, अगर तुम्ही षटकार लगावला तर विष्णुनगर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 501. खरं तर बाल बचावले. आता प्रथमेश काले. राशि 11चे मालक राज भाई हे सुद्धा मात्र खुश आहे. मन में लड्डू फुट रहा है भाई. आणि बॅकबॉन आहेत मात्र या विष्णुनगर टीमचे. आता हा चाललाय कुठं, बघतोय कुठं, आणि चेंडू पकडल्यानंतर विशाल भाई हसताय काय? तुमची पण बारी येईल एकदाच अशी. बघा कपिल देव. चला विष्णुनगर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून शशी भाई छक्का लगाओ, 501 रुपया लेके जाओ. बघा स्टायलिश प्लेयर म्हणजे कमरेमध्ये रुमाल. खरं तर मंगेश वैतीची आठवण झाली. 501च्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय.
म्हणून लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं. डीजे कप्तान चला सीना तान. राज मलिक जो पिछली मैच में भी सवेरे कारनामा किया था. राहुल भाई तुमचे बंधू त्यांच्या माध्यमातून षटकार लगावला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. काय फटका लगावलाय आणि राज गौतम अभिनंदन. आणि काय घडलं. अरे बाबा खुर्च्या घेऊन चाललेत कुठं. मॅच संपलेली नाही. रुको जरा सबर करो. चला तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. डीजे मास्तर सुंदर संगीत होऊन जाऊन. तुम्ही आलात तुमचं हार्दिक स्वागत. रोहित राहे खरं तर त्यांचा सुद्धा एक हातभार लागला या स्पर्धेमध्ये. इथं मात्र सामना संपवलाय महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये. अभिनंदन. हे बघा हे जल्लोष.
ते कोण बेस्ट